मुंबईत मतदानाच्या दिवशी बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा सध्या सज्ज झाली आहे। निर्भयपणे मतदान होण्यासाठी मुंबई पोलिसांचा रूट मार्च निघालाय। कस्तुरबा पोलीस ठाणे आणि त्रिपुरा बटालियनचा संयुक्त रूट मार्च निघाल्याचं समोर येत आहे आणि एसीपी किशोर गायके यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मल्लिकार्जुन यांनी। त्रिपुरा पोलीस स्टेशनच्या बटालियनच्या मार्फत आज रूट मार्च काढण्यात आलेला। आपल्या सोबत बोलण्यासाठी सहकारी आहेत, त्यांच्याशी आपण विचारून घेऊया कसा हे रूट मार्च आणि कशा पद्धतीने निर्भय मतदान करण्यासाठी जे रूट मार्च काढण्यात आले काय ते त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, काय सांगाल आजचे जे रूट मार्च आहे कशा पद्धतीने रूट मार्च काढण्यात आले काय? कस्तुरबा मार्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज रूट मार्च ऑब्लिक फ्लॅग मार्च करण्यात आलेला आहे। 20 तारखेला आपल्याकडे जे इलेक्शन आहे लोकसभेचं ते निर्भयपणे व्हावं, लोकांनी अगदी निडरपणे येऊन आपलं मतदान करावं। यासाठी त्रिपुराचे 2 कंपन्या ई-कॉय, सी-कॉय, SRPF, होमगार्ड आणि कस्तुरबा पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी असे आम्ही सगळ्यांनी एक 10 किलोमीटरचा रूट मार्च आत्ता केलेला आहे। लोकांमध्ये तो संदेश जावा की ते पूर्णपणे यंत्रणा तयार आहे आणि ते निर्भयपणे आपलं मतदान निसंकोचपणे करू शकतात। सर, ज्या पद्धतीने रूट मार्च काढण्यात आलेला आहे, एकूण उत्तर मुंबईमध्ये हे रूट मार्च काढण्यात आले, असे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी देखील हे रूट मार्च काढण्यात आलेले का? सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत रूट मार्च काढण्यात आलेले आहेत। मुंबईतील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत रूट मार्च ऑब्लिक फ्लॅग मार्च काढण्यात आलेले आहे। याच्यामध्ये टोटल किती बटालियन आणि स्थानिक पोलीस SRPF याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे? कस्तुरबा मार्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत आता सध्या त्रिपुराचे 2 कंपन्या आहेत, सी कंपनी, ई कंपनी, SRPFची एक कंपनी आहे आमच्याकडे, त्याच्यानंतर होमगार्ड्स आहेत आणि त्यानंतर आमचे पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी असे आम्ही 200 लोक एकत्र येऊन आज रूट मार्च केलेला आहे। येणाऱ्या निवडणुकीची जी तयारी आहे ते कस्तुरबा मार्ग पोलीस स्टेशनच्या मार्फत आज दिसून आलेला आहे। शांतपणे हे निवडणूक व्हावा म्हणून हे रूट मार्च काढण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन सुरेंद्रसह मल्लिकार्जुन, पुढारी न्यूज, मुंबई।